पुढारी ओरिजिनल मध्ये आजची एक महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्य सरकारच्या उद्योग प्रोत्साहन योजनेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे। या संदर्भातली ही मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे। अनुदान लाटण्यासाठी गरिबांच्या नावानं बनावट कागदपत्र तयार केली गेली आहेत, तर बनावट ग्रामपंचायतींचे दाखले, जमिनींच्या उतार्यांसाठी बनावट सह्या आणि शिक्क्यांचा वापर सुद्धा करण्यात आलेला आहे। ज्या सर्वसामान्यांच्या नावांवरती लाखो रुपये लुटण्यात आलेले आहेत, त्या सर्वसामान्यांना मात्र याचा थांगपत्ताच नाहीये। पोल्ट्रीचा पत्ता नसताना कुक्कुटपालनाच्या दरोडेखोरांकडून लूट करण्यात आलेली आहे। तक्रारदारांना खोटी आश्वासनं दिली गेली आहेत। लोकप्रतिनिधींकडे जेव्हा हा सगळा मुद्दा गेला, तेव्हा लोकप्रतिनिधींनी मात्र आपले हात वर केलेले आहेत। 2001 ते 2013 या 13 वर्षांच्या काळामध्ये सुमारे 300 ते 400 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय आणि या गैरव्यवहारामध्ये मोठी टोळी असल्याचा सुद्धा संशय आहे। या प्रकरणाच्या चौकशीचं आता उद्योग भवनामधून आश्वासन सुद्धा देण्यात आलंय। तर उद्योग मंत्री आता या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का, हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तर राज्यातलं महायुतीचं सरकार हे दरोडेखोरांवरती कारवाई कधी करणार, असा प्रश्न सुद्धा पुढारी न्यूज उपस्थित करताय। प्राप्त झाल्या 2012-13 नंतर, तर त्या तक्रारींच्या अनुषंगाने आमच्या वरिष्ठ कार्यालयाने सुद्धा याची दखल घेतली। ज्या काही तक्रारी प्राप्त झाल्यात त्याची दखल घेतल्यानंतर त्या ठिकाणी स्थानिक व्हेरिफिकेशन करण्यात आलं, परत काही सॅम्पलिंग युनिटचं करण्यात आलं आणि त्याच्यानंतरचा तो रिपोर्ट आपण शासनाला माझ्या वरिष्ठ कार्यालयाने पाठवलेला आहे। या बाबतीत जर उद्योजकांच्या काही अशा तक्रारी असतील की बुवा आमच्यावरती खरंच आम्हाला अनुदान मिळालं नाही आहे किंवा काही चुकीच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, तर उद्योजकांनी आपल्याकडे तक्रार करावी, त्याची आपण दखल घेऊ आणि काही चुकीचं होत असेल, काही चुकीचं झालेलं असेल तर ते आपण शासनापर्यंत पोहोचवूयात। आणि या सगळ्याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे? उद्योग प्रोत्साहन योजनेमध्ये हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा दिसतोय, मात्र ज्यांच्या नावाने, ज्या सामान्य नागरिकांच्या नावाने घोटाळे करण्यात आलेले आहेत, त्यांना मात्र याचा थांगपत्ताच नाहीये। अगदी खरं यामिनी, खरं म्हणजे अनेक शेती व्यावसायिक जे होते ते यावेळेला शेतीसोबत आणखी आपला जोडधंदा असावा यासाठीचे अनेक उद्योग करत असतात। त्यामध्ये एक पोल्ट्री उद्योग असतो आणि याच पोल्ट्री उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं त्यावेळेला प्रोत्साहन योजना आखली होती आणि यामध्ये जवळपास 33% हे अनुदान दिलं जायचं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला जोडधंदा उभा करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून व्यवसाय उभे करून त्यासाठीचं अनुदान घेत होते। मात्र याच योजनेचा फायदा घेणारे अनेक लोक आहेत जे आत्तापर्यंत उजेडात आलेलं नाहीये, जे उद्योग भवनाच्या माध्यमातून हे सगळं रॅकेट चालवत असल्याचं या ठिकाणी प्रथमदर्शनी दिसून येतंय। विशेष म्हणजे अनेक जे व्यावसायिक आहे त्यांना याबाबतची कुठलीही कल्पना नाहीये। आपल्या नावावर अनेक उद्योजकांनी जे अनुदान आहे ते लाटल्याचं यामध्ये प्रामुख्यानं तक्रारी करण्यात आलेल्या आहे। उद्योग भवनामध्ये याबाबतचे लेखी अर्ज देखील देण्यात आलेले आहे। असे अनेक अर्ज आपल्याकडे आत्ताच्या घडीला आहे। ज्या फाईल्स आपल्याकडे आहेत त्यामध्ये धक्कादायक बाबी म्हणजे ज्या व्यक्ती यामध्ये प्रामुख्यानं अर्जदार आहे, ज्या उद्योग भवनामध्ये तक्रार मांडताय त्यांच्या नावावर जमीन नाहीये आणि त्यांच्या नावावर अनुदान लाटल्याचं त्या उद्योग भवनामध्ये देखील दिसून येत आहे आणि यामध्ये काही एजंट असल्याचा दावा देखील अनेक तक्रारदारांनी केलेला आहे। माझ्याकडे सध्याच्या घडीला जो अर्ज आहे, जुलेखा इस्माईल पठाण, मुक्काम पोस्ट निफाड। हा यामिनी। किरण, खरं तर सर्वसामान्यांनी या सगळ्या विषयी आता जरी तक्रारी केलेल्या असल्या तरी सुद्धा याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील किंवा मग प्रशासनामधले अधिकारी सुद्धा असतील, याची सुद्धा संशयाची सुई वर्तवली जाते। खरं आहे यामिनी, यामध्ये प्रामुख्याने एक मुद्दा असा आहे की ज्या वेळेला तक्रारदारानं तक्रार केली की माझ्या नावावरचं अनुदान लाटण्यात आलेलं आहे, याची कल्पना मला नाहीये, माझ्या नावाची कागदपत्र बनवण्यात आलेली आहे। अक्षरशः या ठिकाणी अनेकांच्या नावावर जमीनच नाहीये, मात्र त्यांचे 7/12 उतारे यामध्ये दाखवण्यात आलेले आहे। अनेक ग्रामपंचायतीचे खोटे शिक्के यामध्ये बनवण्यात आलेले आहे, ना हरकत दाखले बनवण्यात आलेले आहे आणि हे सगळे जे कागदपत्र आहे हे उद्योग भवनामध्ये देण्यात आले। त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करून अनुदान दिलं जातं। विशेष म्हणजे बँकेच्या खात्यावर हे अनुदान दिलं जातं, मात्र संबंधित व्यक्तीच्या नावानं अनुदान जाहीर झालं
त्याचं बँकेमध्ये ते अनुदान जमा झालं आणि त्याची कुठलीही कल्पना त्या व्यक्तीला नाही आहे. त्यामुळे एकूणच तक्रारदारानं जी तक्रार दिलेली आहे त्याच्या अनुषंगानं प्रथम दृष्ट्या अधिकाऱ्यांपासून बँकेच्या कर्मचाऱ्यांपर्यंत यामध्ये लागेबांधे असल्याचं दिसतंय. त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणी त्यावेळेला देखील अनेकदा अधिकाऱ्यांनी चौकशी केली, प्रथम दृष्ट्या अहवाल देखील शासनाला दिला, मात्र यामध्ये अनेकांची पोल्ट्रीच नाहीये, त्याचं जमीन देखील नाहीये, तरी देखील त्याचं अनुदान लाटलंय, याची कुठलीही कल्पना शासनापर्यंत पोहोचू दिली नाही, याची देखील खबरदारी अनेक अधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे हे मोठं रॅकेट आहे, शेकडो कोटींचं हे रॅकेट आहे. हे चौकशी अंती जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत हे तक्रारदार शांत होणार नाही. या तक्रारदारांची जी मागणी आहे की शासनानं याची सखोल चौकशी करावी, आम्हाला न्याय मिळवून द्यावा, आमच्या नावावर लाखो रुपये लाटले गेलेले आहेत त्याचा शोध घ्यावा, अशा स्वरूपाची मागणी या तक्रारदारांची आहे. आणि एकूणच तक्रारदार हळूहळू पुढे येऊन याबाबतची तक्रार देत आहे. विशेष बाब म्हणजे अनेक एजंट या तक्रारदारांना बाहेरच गाठून त्यांना पैसे देऊन बाहेर काढून देण्याचा देखील प्रयत्न करताय. हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते कसं मिटवलं जाईल याचा पुरेपूर प्रयत्न जे एजंट आहे त्यांच्या माध्यमातून केला जातोय. त्यामुळे उद्योग भवनातले एजंट यामध्ये प्रमुख असल्याचं देखील बोललं जात आहे. यामिनी. हो, अगदी धन्यवाद किरण या सगळ्या माहितीसाठी.